सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र। आज राजस्थान मधल्या हल्दी घाटी सारख्या पवित्र स्थळी बघा, राजस्थान यात्रेतला हा तिसरा दिवस। स्थानिक विरुद्ध परके, इथल्या स्थानिक सत्तांतराला निष्पाप नागरिकांना बळी घेऊन स्वतःचं राज्य प्रस्थापित करणाऱ्या आसुरी महत्वाकांक्षा असलेल्या अकबर नावाच्या माणसाला थोपवण्यासाठी ज्या वेळेला हिंदुस्थानातले 50% राजे त्याचे मांडलिक झालेले होते, त्यावेळेला आम्ही इथले स्थानिक आणि राज्य आम्हीच करू असं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रेरणा आणि मंत्र संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे जगाला दिला, त्याच्याही पहिले महाराणा प्रताप सिंगांनी सगळ्यात पहिले मोगलांना अडवलं असेल तर इथे आणि या हल्दीघाटीत अडवलं। 85,000ची सेना, राजपुतानाचा जो नरकेसरी, ज्याने अकबराचा सेनापती, ज्याला अकबराला आपल्या मुघल सैन्यावर खूप जास्त त्याला अभिमान होता, त्या बैलोल खानाला डोक्यापासून असा उभा फाडला घोड्यासहित ती पवित्र माती, तर जिथे हिंदुस्थानचं भवितव्य हरलं आणि अनेक लोक मृत्युमुखी पडून अनेक लोकांच्या रक्ताने भरलेली माती आजही लाल झालेली दिसते। हे महाराणा प्रतापांचा त्याग, शौर्य आणि त्यांनी त्यांच्यामुळे हा हिंदू नरकेसरीने दिलेलं, प्रत्येकाला दिलेलं अभय, याच्याने अत्यंत राष्ट्रप्रेमाने भरलेली माती आज कपाळाला लावताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय। माझी सर्व भारतातील शिवप्रेमींना विनंती का एकदा तरी या शौर्याच्या आणि त्यागाच्या, बलिदानाच्या स्मारकाला तुम्ही भेट देऊन आपणही
त्यांची वंशज आहे असं अभिमानाने सांगावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू नरकेसरी, हिंदू प्रताप सूर्य, राणाओंकी राणा, पृथ्वीराज चव्हाणजी, इन्होंने महाराणा प्रतापजी यांनी ज्या नपुसक सम्राट विलासी बायकांची आबरू घेणारा, हिंदूंची कत्तल करणारा अशा परकीय मंगोल शासकाला क्रूर युद्ध, हिंदूच्या अस्तित्वासाठी युद्ध लढले आणि त्या युद्धात हार झाल्यानंतर त्यांचा जखमी झालेला घोडा चेतक त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन गेला. त्या पवित्र आत्म्याची समाधी इथे राजपुत्रात बांधलेली. आपण सर्वांनी मिळून त्याला नमन करूया.